सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सुट्टीचा दिवस आहे आणि आपण आहे ना ऑफिसला जायला निघालोय. कारण आज ऑफिसमध्ये शूट आहे आणि ते शूट असे आहेत की टेस्टिमोनियल शूट आहेत. 6 शूट आहेत आणि ते 6 शूट व्हायला किती वेळ लागेल आपल्याला माहिती पडायचं ना. आपण शूट करताना ना काही रेकॉर्ड्स घेऊया आणि ते आपण आपल्या ब्लॉग मध्ये ऍड करूया. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की मी शूट कसे करतो, मी लाईट्स कशा वापरतो त्या. तर चला, तर मग आपण ऑफिसला निघूया. आणि मी आता पोचतोय कटईला. कटईला पोचून आहे ना आपल्याला थोडा ना हवा चेक करायची, कारण की ना पुढचा टायर दाबल्या दाबल्यासारखा वाटतं आपल्याला. तो माहिती नाही कशामुळे, कारण की कालच मी हवा चेक केली, परफेक्ट होती. तर आहे ना आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलूया ना की त्या व्यक्तीबद्दल ना जेवढं सांगू तेवढा कमी आहे. आणि त्याच्यासोबत ना खूप सारे कांड झालेले आहेत. आम्ही इंटिरियरला होतो सोबत आणि इंटिरियरलाच मला भेटलेला. म्हणजे त्याचं आणि माझं फर्स्ट इंट्रॅक्शन असं होतं की कॉलेजचा फर्स्ट डे, आणि तो दिसला मला की माझं होतं की हा कोण आहे. म्हणजे टाकल्या त्यात अर्धी केस होती, ती पण अशी लांब, अशी मुलीसारखी अशी लांब केस होती त्याची ती. त्यात तो अर्धा टाकला. बोललो, हे कोण आहे अंकल टाईप इंसान यार. तर तसं फर्स्ट इंट्रॅक्शन होतं. थोडे दिवस दिवस झाले आणि आम्ही ना की अड्ड्यावर जायला चालू केलं, म्हणजे चाय पियायला टपरीवरती किंवा नाश्ता करायला. ती मी एकटा जायचो, माझ्यासोबत कधी कधी तो असायचा. तो म्हणजे तो वेगळा त्याचा जायचा आणि मी माझ्या. मग एकदा तसं आमचं बोलणं झालं, मग ती मैत्री वाढत गेली. लिटरली मग होतात ना, आम्ही एक साथ जायचो, एक साथ यायचो कॉलेजला. म्हणजे जाताना मी त्याला चक्कालेला पिक करायचो आणि पुढे जातो, येताना पण मी त्याला चक्कालेला पिक ड्रॉप करून पुढे यायचो. कधी कधी तो त्याची होंडा सिविक घेऊन यायचा, होंडा सिटी घेऊन यायचा. आणि परत ना आमच्या दोघांच्या रेस लागायच्या. आम्ही बँड्रा खेरवाडीवरून आहे ना दोघं सोबत निघायचो. आणि ना आमच्या चकाल्याचा म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा अंतरीला ना त्या सिग्नल पर्यंत आमचं ना हे लागायचं की रेस लागायची लिटरली. आणि रेस अशी लागायची ना, भारीच. म्हणजे दुपारच्या टायमिंगला फुल रस्ता खाली आहे आणि आम्ही गाड्या पळवतोय. तर लिटरली ना कॉलेजची मास बंकिंग मारायला सुरुवात आम्ही दोघांनी केलेली. म्हणजे ना अक्की मला बोलायचा किंवा मी अक्कीला बोलायचो, अक्की चलते क्या, अक्की चलते क्या, चल ना भाई चलते. आम्ही लिटरली जायचो. आणि होतात ना, आम्ही एकदा असे सगळ्यांना घेऊन गेलो कॉलेजमधल्या. नाही नाही बोलता बोलता आम्ही 12 लोक आय गेस होतो त्या बंक मध्ये. माझ्याकडे जर फोटो असेल ना तर मी टाकेन. तेव्हाच्या काही व्हिडिओज पण होत्या ज्या मी गुगल ड्राईव्हला मी अपलोड करून ठेवलेल्या. तर त्या सुद्धा जरा मला भेटल्या ना तर मी दाखवेन त्या कधीतरी, किंवा मी ह्या ब्लॉग मध्ये ऍड करेन. अक्की आणि मी लाईक ना एका टायमिंगला एवढे खास होतो ना कि कुठेही गेला ना की तरी मला फोन करता, बच्ची इधर जाने का, अपने को चल रहा है क्या, भाई इधर जा रहे हैं आपण, चल रहा है क्या. सकाळी ना आपण बोलता बोलता आपल्या काही गोष्टी राहिल्या अख्खी बाबतीतच्या सांगायच्या. आणि त्या अशा होत्या ना की आपण त्याला 8 वर्ष आपण त्याच्याशी बोललो नव्हतो काही कारणांमुळे ना. तर 8 वर्षांनी त्याचा आपल्याला मेसेज आला आणि आपला रेग्युलरली मेसेज की अरे हाँ तो मिलेगा क्या, चल जाते हैं कहीं पे खाने के लिए, अपन जाते हैं ढाबे पे, जाते हैं होटल में जाते हैं. सो तसा तसा. आणि जेव्हा जेव्हा तो बिचारा मेसेज करायचा ना तेव्हा तेव्हा लिटरली मला काही ना काहीतरी काम ना आमचे प्लॅन चॉप व्हायचे. हे लिटरली असे चॉप व्हायचे ना की तो बिचारा मला शेवा होता, हा साले तेरे तो सब प्लॅन कॅन्सल होते. मला ना एका गोष्टीचा ना म्हणजे गर्व आहे की मी मित्र असे ठेवले आहेत ना की माझ्या एका फोनवरती येतात. आणि अकेला पण आहे ना, मी गाडी घेणार आहे सांगितलेलं, पण कोणती गाडी घेणार आहे सांगितलं होतं. आणि गाडी वेमाकला घ्यायच्या आधी ना आपण त्याला फक्त आदल्या रात्री फोन केला की भाई कल गाड़ी आ रही है, आएगा क्या. अरे हाँ बच्ची आएगा क्या, तू गाड़ी ले रहा है और तू गाड़ी ले रहा है, मैं नहीं आऊँ ऐसा हो नहीं सकता. म्हणजे लिटरली शब्दांवरती आपल्या येतात मित्र आपले. त्याला फक्त आपण सांगितलं की भाई आपण घेतोय, येतोय का. भाई एका पायावर तयार, बोलतो तू कितने बजे पोहोचेगा बता, मी येतो. आणि लिटरली माझ्या आधी तो शोरूमला पोचलाय.
तर ना त्या दिवशी ना आम्ही म्हणजे मी तुम्हाला बोललो तसं की 8 वर्षांनी आम्ही भेटलेलो. आणि तो मी त्याचा भाऊ आणि त्याच्या भावाचा मित्र, आम्ही असे 4 जण भेटलेलो. आम्ही जेवायला वगैरे गेलो आणि तिथे ना जेवण वगैरे झाल्यावरती ना आम्हाला थोडा एक कार्यक्रम करायचा होता आणि त्या आम्हाला ना कॉन्सर्ट करायचं होतं ऍक्च्युली. तर ते कॉन्सर्ट करताना ना सीन असा झाला की तिथे ना कॉन्सर्टला एक मुलगी भेटली आणि शी वॉन्टेड टू सुसाईड. माहिती नाही का, ती एवढी फ्रस्ट्रेटेड होती ना, तिला सुसाईड करायचं होतं. आणि ती लिटरली कॉलवरती बोलत होती की मेरे को फोन मत करो, ये मत करो, वो मत करो. आणि आमचा अक्की बिचारा हळवा, म्हणजे त्याला असं काही गोष्टी दिसल्या ना की जो लगेच भाऊक होतो. तो दिसताना असं तुम्हाला दिसेल एक गुंडा टाईपचा वगैरे, असा थोडा डॅशिंग टाईपचा, पण आहे ना तो तेवढाच मनाने हळवा पण आहे. तर सीन असा आला की ह्याला भगवलं नाही, त्याला ऐकवलं पण नाही ते. तर हा गेला तिला म्हणजे बोलायला गेला की काय प्रॉब्लेम आहे, असं का बोलतेस वगैरे असं. तर तिने लिटरली सगळी कहाणी सांगितली. त्या कहाणी सांगता रात्रीचे आम्हाला 2-2:30 झाले निघायला. आम्ही निघणार होतो 10 वाजता, 10चे आम्हाला 2-2:30 झाले. त्याने लिटरली एवढं त्या मुलीला समजवलं ना, त्याचा म्हणजे ना बसल्या 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 तिथे कॉन्सर्ट मध्ये त्याने लिटरली एवढा माइंड फ्रेश केलं ना त्या मुलीचं. म्हणजे ती मुलगी जाताना हसत हसत गेली, ती रडत नाही गेली. जेव्हा आम्हाला भेटली म्हणजे त्याला भेटली ती, तेव्हा लिटरली ती मुलगी रडत होती. आणि जाताना त्याने एवढं तिला बोलतात ना, तिला ब्रेन वॉश केलं किंवा लिटरली तिला कन्व्हिन्स केलं, तिला बोलतात ना नॅच्युरली तिला जे तिने हँडल केलं ना त्याने, म्हणजे लिटरली खूप चांगलं केलं त्याने तिला हँडल. आणि ती मुलगी जाताना हसत हसत निघाली यार. आणि अजून काय पाहिजे. तेव्हा ना एक डायलॉग मारलेला, आयुष्यात आहे ना ते सगळं करा जे तुम्हाला आवडतं, कधी हरून नका जाऊ. म्हणजे कधी ना स्वतःला निगेटिव्ह स्पेस मध्ये नका टाकू. लोक बोलणारी आहेत, लोक करणारी आहेत, म्हणजे ना जेवढी लोक वाईट असतात तेवढीच लोक चांगली पण असतात. सो ना आपण आता वेमाकला ना वॉश करून आणली आहे आणि वॉश एवढी सुंदर झाली आहे ना. आणि ती वॉश आहे ना आपण डोंबिवलीमध्ये कटई नाक्यापासून ना एक हार्डली 100 मीटर वरती असेल टुवर्ड्स टू कल्याणला. आणि लिटरली एवढं चांगलं आहे ना, त्याचे मी तुम्हाला डिटेल देईनच. हायड्रो कन्सेप्ट करून आहे त्याचं नाव. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे तिकडचे जो एन्व्हायरमेंट आहे ना एवढा फ्रेंडली आणि प्रोफेशनली आहे ना, तुम्ही खरंच व्हिजिट करू शकता. कारण की तुम्ही गाडीचा लुक बघा, म्हणजे प्रॉपर डिटेलिंग वॉश झालेली आहे. आणि आपण नॉर्मल वॉश केलं आहे, नॉर्मल वॉशमध्ये पण त्याने खूप डिटेलिंग केलं आहे. म्हणजे त्याने चेन लूप केला आहे, त्याने चेन क्लीन करून लूप केला आहे, वरून त्याने ब्रेक पॅड साफ केले आहेत. म्हणजे खरंच खूप म्हणजे ना सुंदर काम केलं आहे, आवडलं आपल्याला. मी तुम्हाला लोकांना रेकमेंडेड करेन की तुम्ही तिकडे खरंच जा. आणि जास्त काही असं कॉस्टली नाही आहे, रिझनेबल आहे. तुम्हाला तिथेच जाऊन तुम्हाला प्राइस विचारायला लागेल, कारण की मी सांगणार नाही. जे खरंच खूप चांगली प्राइस देते ती लोक. आणि तिकडे ना लिटरली म्हणजे त्याने व्हरायटीज खूप ठेवल्या त्याने क्लिनिंगसाठी वगैरे. म्हणजे फोम वॉश झाला, डिझेल वॉश झाला, डिटेलिंग झाली. आणि डिटेलिंग वॉश पण ती लोक ना लिटरली म्हणजे गाडीचं इन्स्पेक्शन करून करतात की गाडीमध्ये काय आहे, कुठे काय डॅमेज आहे, कुठे रस्टिंग आहे. ते A to Z ती लोक डिटेलिंग बघतात आधी. आणि त्यानुसार ती लोक सजेस्ट करतात की तुम्हाला कोणती वॉश केली पाहिजे, काय केलं पाहिजे गाडीसाठी. म्हणजे प्रॉपर ती लोक तुम्हाला डिटेल देतात, तुम्हाला गाईड करतात, इन्फॉर्मेशन देतात ती लोक. आपल्याकडे डिटेलिंग वॉश होते का? होते. आणि त्याची कॉस्टिंग वगैरे काय आहे आपल्याकडे? हा, इलाज करायची आहे मला. 1500 पर्यंत 1500. ओके. आणि जर आपल्याला नॉर्मल वॉश करायची असेल तर? फ्री में त्यामुळे हा. आपण गाडी बघून इन्स्पेक्शन करून गाडी घ्या. अच्छा, असं आहे का? गाडी फ्री नाही तर आपण तेवढंच करून देणार. ओके. 2,500 देणार. अच्छा, काही आपलं ब्रॉशर वगैरे आहे का? अजूनपर्यंत तर काय बनवलं नाही वॉशिंग वगैरे. अच्छा. ब्रोशर वगैरे बनवलं नाही, कारण की प्रत्येकची गाडी ना वेगळी असते. हा 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 हा. तुम्ही एवढं लिहिलंय तर तुम्ही मला एवढंच करून द्या. अच्छा ब्रोशर म्हणजे सर्व्हिस वगैरे मी लिहिणार आहे, फक्त प्राइस नाही लिहिणार आहे त्याच्यात. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. नॉर्मल वॉशिंगची प्राइस लिहिणार आहे मी. ऍक्च्युली नॉर्मल वॉशिंग करता आपण? 399 वॉशिंग आहे. हा 299 हा नॉर्मल वॉश. हा आणि त्याच्यात अजून एक पॅकेज आहे 499 मध्ये. त्याच्यात आपण चेन क्लीन, चेन लूब होणार, हा. ब्रेक क्लीन होणार, ब्रेक क्लीन होणार.
अच्छा, तेच मला ऍक्च्युली तेच करायचं की चेन क्लीन मला जास्त करायचं. तुमच्या गाडीला डिटेल वॉशची पण गरज नाही आहे, तुम्ही हा. 5 मिनिटच्या पॅकेज मध्ये पण आपण तेवढं करून देऊ शकतो. ठीक आहे, ते करू शकतो आपण ना, म्हणजे आहे ना आपल्याकडे ते अवेलेबल. त्या गाडी दुसरा नंतर करतो. अच्छा, ती गाडी किती वेळ जाईल तरी अंदाजे तिला? अर्धा तास? अर्धा तास. साईडला हा ठीक आहे, चालेल. करा ना मग आपण हे करू तिला. तर चला आपण घरी पोचलो आता आणि मी तुम्हाला उद्या भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अरे भाई भाई भाई, अरे हळू हळू हळू. किती मोठे नाही बोलणार किती. एक सॅटिस्फॅक्शन आहे ना, सुंदर.